डॉक्टर वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सोलापूर येथील BPMT रेडिओग्राफी शाखेचे लेक्चर मागील अनेक दिवसांपासून बंद असल्यानं विद्यार्थ्यांचं मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत असल्याचा आरोप करत संभाजी आरमार विद्यार्थी संघटनेनं महाविद्यालयाच्या अधिष्ठातांना निवेदन सादर केलं। या कोर्सचा कालावधी 4 वर्षांचा असून सध्या सुमारे 30 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत। मात्र नियमित लेक्चर होत नसल्यामुळे आवश्यक शैक्षणिक ज्ञान मिळत नसून विद्यार्थ्यांचं भवितव्य धोक्यात येत आहे। शासकीय महाविद्यालयात तरी नियमित अध्यापन व्हावं अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली। विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी संबंधित प्राध्यापकांना तातडीनं नियमित तास घेण्याचे आदेश द्यावेत अशी विनंती या निवेदनाद्वारे करण्यात आली। यावेळी संभाजी आरमार विद्यार्थी संघटनेचे शहर प्रमुख गणेश नागणे, संपर्क प्रमुख निलेश मोटे, उपशहर प्रमुख प्रदीप आडम, सचिव शुभम खंडागळे यांच्यासह शुभम दासरी, रोहित वाघमारे, समर्थ डोंगरे, रोहन घुले, आदित्य आडम आदी विद्यार्थी उपस्थित होते। येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे येऊन आम्ही डॉक्टर ऋत्विक जयकर या डीन सरांची भेट घेतली आणि BPMT स्टुडंटचे लेक्चर होण्याबाबत आम्ही संभाजी आरमार विद्यार्थी संघटनेतर्फे त्यांना निवेदन दिले आहे। ते त्यांच्यातर्फे कारवाई करून लेक्चर लवकरात लवकर सुरू करतो अशी ग्वाही दिली। संभाजी आरमारच्या विद्यार्थी संघटनेच्या वतीने आज BPMT शासकीय महाविद्यालय येथे आम्ही आज डीन साहेबांना भेट घेण्यासाठी आलतो। BPMT कॉलेजचे लेक्चर सुरळीतपणे होण्याबाबत आम्ही डीन साहेबांना निवेदन देण्यासाठी आलतो। डीन साहेबांनी सुरळीतपणे थोड्या दिवसात लेक्चर सुरू करण्याचे आश्वासन दिले आहे।